माननीय महापौर, माननीय उपमहापौर, माननीय आयुक्त आणि प्रेक्षक वर्ग व सर्व सन्माननीय सदस्य, माझा वॉर्ड यादवनगर इथे 4 फेब्रुवारीला वॉक विथ कमिशनर मध्ये आयुक्त साहेब आलेले आणि त्यांचे शब्द होते, मी गरीब आहोत, मीही सध्या गरिबी बघितली आहे आणि अशी गरिबी बघितली आहे की आमच्या वाड्याचे गरिबांचे सगळ्यांची झोपडपट्टी तोडता येते. जायचं कुठे आम्ही? आता फायनल एक्झामला 2 मंथ्स राहिलेत. जायचं कुठे मुलांनी, छोट्या मुलांनी? आम्ही शाळेत जायचं नाही का? आम्हाला शिक्षाचा अधिकार नाहीये का? असं जर त्यांना आमची दुःख करताय मग नकोय आम्हाला, असा आयुक्तच नकोय आम्हाला. आधीच बरं होतं आम्ही, जेव्हा तिथे काही डेव्हलपमेंट नव्हती, जेव्हा तिथे रोड नव्हता, लाईट नव्हती, तेव्हा कुठे गेलेली NMMC? तेव्हा काय नाही बोलली आमची जागा इलिगल जागा आहे, खाली करा म्हणून. आता तिथे सगळे लोक 10,000 लोक आहेत तिथे. जायचं कुठे आम्ही? रोडवर राहू का? आन्सर द्या मला प्लीज. मला आन्सर नाही भेटणार, मी बसणार नाहीये इथे. 30 वर्ष झाले राहतो आम्ही तिथे. NMMC झोपलेली का तेव्हा नाही बोलायचं तुम्ही राहता इथे, ही जागा इलिगल आहे, खाली करा. तेव्हा नोटीस काय नाही लावली तिथे की ते बस्ती बसवायची नाही म्हणून. आमची नवी मुंबई स्मार्ट सिटी, मग स्मार्ट सिटी मध्ये गरीब लोक नको आहे का तुम्हाला? ऐसा स्मार्ट सिटी बनाना है क्या आप लोग? बोलो. आज माझ्या वॉर्डात होतोय, उद्या दुसऱ्यांच्या वॉर्डात होईल. आमच्या इकडे आयुक्त महोदय आलेले तेव्हा ते शाळेत गेले, त्यांना मुलांना विचारलं, बेटा तुमको क्या बनना है? त्यांनी बोलला मला इंजिनियर व्हायचंय. त्यांचे शब्द होते, पढोगे नहीं तो आगे कैसे बढ़ोगे? त्यांच्याकडून शिक्षा कोण घेतोय आता? तेच घेताय ना. मग आम्हाला तो अधिकार हवाय. आम्ही बोललेलो, आम्हाला 2 मंथ्स तरी द्या ऍटलीस्ट. 2 मंथ्स आम्हाला दिलं येत नाहीये. ते म्हणतात आम्हाला 1 दिवस देणार नाहीये का? इथे इलिगल म्हणजे आमची झोपडपट्टी, आमचाच वॉर्ड दिसतोय त्यांना. मोठमोठे टावर त्यांना दिसत नाहीये का? त्यावर का कारवाई केली जात नाहीये? आमच्या झोपडपट्टी का तोडल्या जात आहे? आम्ही गरीब आहोत आणि काय करू शकत नाही त्यांना असं वाटतंय का? बाकींच्याकडे आमच्याकडे एवढे पैसे असताना आम्ही जाऊन पिंडिगात राहिलो असतो. आम्हाला पण ना आवडत गरीबीच्या झोपडपट्टीमध्ये राहायला. त्यांना एवढं पण कळत नाहीये का? मला आन्सर द्यावा. आता सर बसले आयुष्यात, मला आन्सर हवंय आता की आता आम्ही काय करू? जायचं कुठे? आपल्या नवी मुंबईत आम्हाला जागा नाहीये का? सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी म्हणतात की गरीबाला घर देऊ आम्ही, इंडियाला डेव्हलप करायचं आहे आणि आपल्याच नवी मुंबईमध्ये गरिबांचं घर घेताय तुम्ही. जाऊ कुठे आम्ही? सोडून जाऊ का नाही मुंबई? अशी होईल का नाही मुंबई स्मार्ट? आम्हाला आन्सर द्यावा. प्रॉपर आन्सर भेटेल तेव्हाच मी बसणार, नाही तर मी उभीच राहणार आहे आज. आणि मला विनंती आहे सगळ्यांना, आज माझा वॉर्ड मध्ये होते, उद्या तुमच्या वॉर्ड मध्ये होईल. मग प्लीज सगळ्यांनी मला सभा का आणि उभं राहावा. मला आन्सर द्यावा की आम्ही काय करायचंय ते. मुले कुठं जायचं? 2 महिने राहिले फायनल एक्झामला. उत्तर द्या आम्हाला. मी आपल्याला सर्वांना विनंती करतो, आन्सर द्या आम्हाला. अल्पग्रस्तांचे जेव्हा घर तुटतात ना तेव्हा अशी उभं राहा, तेव्हा सगळे बसता. महापौर साहेब बोलू का? महापौर साहेब तुमच्याकडून आन्सर नकोय, आयुक्तांना आन्सर द्यावा लागेल. सन्माननीय सभागृहातील सर्व नगरसेविकांना मी विनंती करतो, ठीक आहे, तुमच्या सर्वांच्या भावना आम्हाला भावनिक करून उभे करता. आमच्या भावना पण लक्षात घ्या, माझी पण लक्ष आहे, त्याच्यावर चर्चा होऊ द्या. सन्माननीय मडवी साहेब, मी आपल्याला उभं राहायला सांगितलेलं नाहीये आणि मी कुठल्याही प्रकारे कुठल्याही सदस्याला उभं राहायला आपण बसू शकता, मी उभं राहायला सांगितलेलं नाही. मी आपल्याला विनंती करतो, आपण सर्वांनी बसावं. या विषयावर चर्चा सुरू आहे आणि चर्चा झाल्यानंतर याच्यावर आपण उत्तर द्यायला लावूया. प्लीज याच्यावर चर्चा सुरू आहे. संध्या जी आप बैठ जाइए, आपको आंसर मिलेगा, पक्का मिलेगा.